डॉक्टर विनायक दामोदर सावरकर. सावरकर हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय. सावरकर हे प्रगल्भ विचाराचे, स्पष्ट वक्ते आणि दूरदृष्टी ठेवणारे होते. ते नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत असत. ते एक ज्वलंत ज्वाला होते. म्हटलं तर ऊब मिळायची आणि हात लावला तर चटका बसायचा. असे हे सावरकर. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना सावरकरांनी पत्र लिहिलं. ते म्हणाले, गांभीर्याने विचार करा, गांभीर्याने विचार करा. हिंदुस्थानाचे दोन शक्ल झालेले आहेत. एका शक्लचं रूपांतर पाकिस्तान सारख्या राष्ट्रात झालेलं आहे. ते तुम्ही टाळू शकला असता, पण टाळलं नाहीयेत. ठीक आहे, तुम्हाला जर काही प्रदेश द्यायचे असतील तर ते तुम्ही आत्ताच देऊन टाका. तुम्हाला जर काही किलोमीटर द्यायचे असतील त्यांना तर तुम्ही आत्ताच देऊन टाका. म्हणजे जगाच्या नकाशावर भारताची सीमा आपल्याला आखता येईल. आणि ही सीमा चरखाच्या सुतेने नाही आखता येणार, तर तलवारीच्या टोकाने आपल्याला तो इंडियाचा आराखडा आखावा लागणार, ती सीमा आखावी लागणार. असे हे स्पष्ट वक्ते. ते नेहमी म्हणायचे, मी आत्ता बंड करतो, दंगे करतो, स्वतंत्रतेविषयी लढतो, पण ह्याचा जो रिझल्ट आहे ते तुम्हाला 50 वर्षांनी दिसतील. 40 ते 50 वर्षाची दूरदृष्टी ठेवून वागणारे असे हे सावरकर होते. मला असं वाटतं आपण ते आता बघतोय. युरोपियन लोकांनी सावरकर अंमलात आणला. अमेरिकन लोकांनी सावरकर अंमलात आणला. बघा, अमेरिका कुठे आणि आपण कुठे आहोत. असं म्हणतात ना, जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही. अगदी खरं आहे, तसंच आहे. लोकमान्य टिळकांसारखे महान गुरु सावरकरांना लाभले होते. एकदा सावरकरांनी ठरवलं की विदेशी कपड्यांना आपल्याला आग लावायची. म्हणून त्यांनी लोकमान्य टिळकांना आमंत्रण दिलं आणि त्यांना सांगितलं की पुण्याला विदेशी कपड्यांना आग लावणार आहात, तर पहिला कपडा तुमच्या हातानेच आग लावायची आहे, तर तुम्ही पुण्याला या. त्यावेळेस सावरकर म्हणाले, मी अजिबात येणार नाहीये. तुम्ही कपड्यांची जर शेकोटी करणार असाल तर मी अजिबात येणार नाहीये. त्याच जर कपड्यांची तुम्ही होळी करणार असाल तर मी येतो. आणि सावरकर बरोबर लोकमान्य टिळक पण तिथे आले. कपड्यांची होळी केली आणि लोकमान्य टिळकाने सांगितलं, बघा तो रोड क्रॉस करून तिथे ब्रिटिश कॉलेज आहे. हे तुम्ही इथे लावलेला एक कपडा उचलतील आगेचा आणि तो कपडा कॉलेजमध्ये टाकतील आणि सांगतील ह्यांनीच कॉलेजला आग लावली आहे. तुम्हाला दंड देतील, तुम्हाला शिक्षा देतील आणि जेलमध्ये टाकतील. म्हणून ह्या कपड्यांची राख होईपर्यंत तुम्ही इथेच थांबा. तसंच सावरकर आणि सावरकरांच्या सहकाऱ्यांनी तसंच केलं. सकाळपर्यंत ते तिथेच थांबले, कपड्यांची राख होईपर्यंत तिथेच थांबले. असे हे हिमतीवान सावरकर. सावरकर खूप विज्ञाननिष्ठ असे होते. अभ्यासाची खूप आवड होती, अभ्यासू होते. त्यांनी त्या काळात बॅरिस्टर सारखी पदवी मिळवली होती. पदवीवरनं मला एक किस्सा आठवला, तो मी सांगते. 2 अधिकारी बसले होते. त्यांच्यासोबत सावरकरांना बसायला सांगितलं. सावरकर बसले तिथे. त्या अधिकाऱ्याने एक पेपर घेतला, त्यावर लिहिलं, मी स्वतंत्रतेविषयी लढणार नाही, मी बंड करणार नाही, मी ब्रिटिश लोकांच्या विरोधात जाणार नाही. सावरकरांच्या समोर ते ठेवलं आणि सांगितलं, ह्याच्यावर सही कर, ह्याच्यावर सही करा, म्हणजे ही ब्रिटिश लोक तुम्हाला ही बॅरिस्टरची जी पदवी आहे ती बहाल करतील. सावरकर म्हणाले, मला पदवी नको आहे, राहू दे ती तुमच्याचकडे. भारत मातेबरोबर मी कोणताही समझोता करणार नाहीये, मला नकोय ती पदवी. मला असं वाटतं एवढी मोठी पदवी नाकारणारा आतापर्यंत हा पहिलाच विद्यार्थी असेल. सावरकर नेहमी म्हणत की ब्रिटिश लोकांना की माझं तुमचं शत्रुत्व नाहीये हो, मला तुमच्याशी काही शत्रुत्व नाहीये. माणूस जन्माला आलाय तो हक्क आणि अधिकार घेऊन, हा निसर्गाचाच नियम आहे. माणूस जन्माला जो आलेला आहे हक्क आणि अधिकार घेऊन, तो तुम्ही छीनून घेताय, गुलामगिरीने वागवताय, म्हणून तुमचं आमचं शत्रुत्व आहे. तुम्ही स्वातंत्र्यता बहाल करा आम्हाला, तुमचं आमचं शत्रुत्व संपून जाईल. ह्याच्या पुढे ते म्हणतात ब्रिटिश लोकांना, जर तुमचंही स्वतंत्रता कोणी घेतलं, तुम्हालाही गुलामगिरीने वागवलं, तर मी तुमच्या साईडनी उभा राहील, तुमच्या साईडनी बंड करेल, तुमच्यासाठी लढेल, स्वतंत्रतेसाठी.
असे हे महान सावरकर. सावरकरांना जर कुणी विचारलं की तुमचं अंतिम ध्येय काय, तर ते म्हणायचे, मला जर कुणी जात विचारली तर मी सांगेल मनुष्य ही माझी जात आहे. कुणी जर मला धर्म विचारला तर मी सांगेल माणुसकी हा माझा धर्म आहे. आणि कुणी मला देश विचारलं तर मी सांगेल पृथ्वी ही माझा देश आहे. केवढं एकत्रीकरणाची त्यांना इच्छा होती, स्वतंत्रतेची इच्छा होती. अतिशय महान असे सावरकर. रत्नागिरीला उच्च लोक जे होते ना, ते दलितांना मंदिरात येऊ देत नव्हते. मंदिरामध्ये त्यांना दर्शन घ्यायला अलाउ करत नव्हते. त्यावेळेस सावरकरांनी दलित लोकांना म्हटलं की चला आपणच एक मंदिर बांधूया. आणि सावरकरांनी दलितांना घेतलं आणि एक सुंदरसं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आणली बसवायला. पण ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही ब्राह्मण यायला तयार नाही. त्यावेळेस सावरकरांनी काय केलं, स्वतःच मंत्र म्हटले. एका दलिताच्या हाताने त्या विष्णू आणि लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्याबरोबर सहभोजन केलं. एक ब्राह्मण असून सावरकरांनी दलितांसाठी मंदिर बांधलं, तेच ते पतित पावन मंदिर. त्याच्यानंतर एकाही दलितांनी किंवा दलिताच्या नेत्यांनी पतित पावन मंदिर बांधलेलं नाहीये. एकदा सावरकरांना ब्रिटिश सरकारची काही लोक जहाजाने इंग्लंडला घेऊन चालले होते. काही खटला होता त्या कामासाठी. ते बसलेले होते, त्यांच्या अवतीभोवती सगळे सैनिक बसलेले होते गन घेऊन वगैरे. त्यांच्या डोक्यात विचार आला, मी जर इथून पळून गेलो तर, मी जर इथून पळालो तर युरोपियन दंग होतील, ब्रिटिश सरकार धिक्कारतील, भारताची प्रशंसा करतील आणि जे माझे क्रांतिकारी वीर आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल. मला पळून गेलंच पाहिजे. पळालो तर आत्ताच, नाही तर कधीच नाही. त्यांनी तो विचार मनाशी पक्का केला की मला आत्ताच पळून जायचं, काही झालं तरी. त्याने बाजूला बघितलं, त्या सैनिकाला म्हटलं टॉयलेट प्लीज. एक जण पुढे एक जण मागे गन घेऊन त्या सावरकरांना टॉयलेट जवळ घेऊन गेले. सावरकर टॉयलेटमध्ये गेले, आतमध्ये गेले. त्यांनी बघितलं तर जहाजाच्या तिथे कोपऱ्यामध्ये एक टॉयलेटच्या तिथे एक छोटीशी खिडकी होती. त्यांनी ती उघडली. खूपच छोटीशी गोलाकार खिडकी होती. त्याच्यामुळे त्यांनी सगळे कपडे काढले आणि त्याच्यातनं उडी मारायला लागले. कसे बसे ते उडी मारत होते. त्यावेळेस तेवढ्या याच्यातच त्या बाहेरच्या सैनिकांना लक्षात आलं की याला तर खूप वेळ झालाय, हा अजून आत येत कसा नाहीये बाहेर आतून. म्हणून त्यांनी बाहेर दार थोपटायला लागला. त्याच्या सैनिकांना बोलवलं त्यांनी ते दाराला एक काच होती, ती काच फोडली आणि आतमध्ये बघितलं तर तोपर्यंत सावरकर उडी मारत होते. आणि उडी मारताना फक्त त्यांचा पाय त्यांना दिसला. पाय दिसता क्षणी त्यांनी बाहेरून बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. पण सावरकर तोपर्यंत सुटलेले होते तिथून. त्यांनी समुद्रात उडी मारलेली होती. अथांग असा समुद्र, थंडगार पाणी आणि त्याच्यामध्ये सावरकर पोहतायत. ह्या ब्रिटिश लोकांनी लगेच एक छोटी बोट घेतली पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये 5-6 जण उतरले. सावरकर पोहतायत. सावरकरच्या मागे हे बोट घेऊन बंदुकीच्या गोळ्या झाडतायत त्यांच्यावर. सावरकरांना वाटलं मला तर आता तटावर जायचंय, जवळच म्हणजे फ्रान्सच्याच तटावर मी जाऊ शकेल. म्हणून ते पोहत 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 फ्रान्सच्या तटावर गेले. तटावरनं बाहेर गेले आणि आतमध्ये फ्रान्समध्ये शिरले. तिथे पळत असताना त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिश लोक सुद्धा आपल्या मागे मागे पाठलाग करतायत, आपल्या मागे मागे येत आहेत, बंदुकीच्या गोळ्या झाडतायत. पण त्यांच्या डोक्यात विचार आला, हा तर दुसरा देश आहे, इथे ब्रिटिश सरकार काहीच करू शकत नाही. म्हणून त्यांनी तिथल्या एका पोलिसाची मदत घेतली. त्यांना म्हटले हेल्प प्लीज. पण तोपर्यंत ब्रिटिश सरकारची ते लोक गन घेऊन त्यांच्या अवतीभोवती आलेलीच होती. त्यांना पकडलं आणि घेऊन गेले. हीच ती बोटीतून मारलेली जगप्रसिद्ध उडी. असे हे सावरकर. ब्रिटिश साम्राज्याच्या वेळेस सावरकरांनी काय केलं होतं, एका पेपरवर शस्त्र कसे बनवायचे ह्याची कृती लिहिली होती आणि ते सगळ्या माणसांना तिकडे वाटली होती. सगळ्यांना त्या वाटल्यामुळे त्यांना दंड झाला होता, त्यांना शिक्षा झाली होती. आणि ह्या शिक्षेखातीर
त्यांना त्यांच्याकडची जी संपत्ती होती ती सगळी काढून घेतली होती आणि 25 वर्षाची शिक्षा त्यांना ठोठावली होती. 25 वर्षाची शिक्षा, कालापाणीची शिक्षा. नाशिकचे जे कलेक्टर होते त्यांच्या हत्या करण्याबद्दल त्यांनी त्यांच्या लोकांना भडकवलं, म्हणून त्यांना परत अजून 25 वर्षाची शिक्षा, ती ही कालापाणीची. म्हणजे पहिली 25, परत ही 25, अशी 50 वर्षाची शिक्षा त्यांना झाली, कालापाणीची शिक्षा. कालापाणी म्हणजे अंदमानच्या बेटावर चारी बाजूनी समुद्र आणि मध्यभागी ते जेल. ह्या दोन्ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना त्या जेलमध्ये घेऊन गेलं. त्याचा जो जेलर होता तो मिस्टर बॅरी अतिशय वाईट, क्रूर, म्हणजे आपल्याकडे जेवढे वाईट शब्द असतील तेवढे त्याला कमी पडतील, इतका तो वाईट आणि विचित्र असा माणूस होता. तो काय करायचा, कैदी काम करत असतील ना तर तो जर राऊंड मारायला गेला तर हातामधला हंटर जो होता तो जाता जाता त्या कैद्यांना मारत 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 पुढे जायचा, ते जरी काम करत असले तरी आरडाओरडा करायचा. असंच राऊंड मारत असताना ते सावरकरांच्या रूममध्ये गेले. सावरकर त्यांना म्हणाले, हे बघा माझ्या हाताला किती रक्त लागले, माझे हात पूर्ण रक्त बनबाळ झाले, ही बघा ही काथ, ह्या काथाला रक्त लागलेले, मी खूप प्रामाणिकपणे काम करतोय हो. ते जेलर म्हणाले, अहो तुम्ही जहाजीतनं समुद्रात उडी मारणारे हे एवढ्याशा कामाला खूप काम म्हणतात, तुम्हाला इथे 50 वर्ष राहायचंय. तुम्ही आता तुमचे नातेवाईक, भाऊ सगळे विसरून जा. कोणास ठाऊक 50 वर्षांमध्ये कोण जगेल आणि कोण मरेल. सावरकर म्हणाले, भारतामध्ये आता सध्या इंग्रज सरकार आहे, 50 वर्षात इंग्रज राहतील की नाही काय माहिती. हे उत्तर जेव्हा जेलरला दिलं त्यावेळेस जेलर अतिशय संतापला आणि त्याने त्यांची शिक्षा डबल करून टाकली. तिथे जेलमध्ये ह्या लोकांना पाणी देत नसत प्यायला, की कंटिन्युअस काम करून घ्यायचे, उन्हात पावसात थंडीत सतत काम करून घ्यायचे. खूप खूप कठीण शिक्षा असायची, शारीरिक कष्ट असायचे. उन्हामध्ये काम करत असताना सुद्धा पाणी प्यायला द्यायचे नाही. 2 वेळेसचे जेवण देत असत, पण दोन्ही वेळेसच्या जेवणामध्ये किडे आणि आळ्या पडलेल्या असायच्या. ह्या टाईपचं जेवण त्यांना दिलं जायचं. सावरकरांनी ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला. सावरकर म्हणाले, तुम्ही असं करू शकत नाही, एवढं कष्ट करून घेताय, तुम्ही प्यायला तर पाणी द्या कैद्यांना, जेवायला तर व्यवस्थित द्या, ज्याच्यामध्ये किडे पडलेले, आळ्या पडलेले असं आम्ही जेवण जेवू शकत नाही. त्यावेळेस त्या जेलरनी सावरकरांना खडीकाईची शिक्षा दिली. खडीकाईत म्हणजे काय, भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं, हात दोन्ही वर आणि दोन्ही ह्या हातामध्ये बेड्या घातलेल्या 8-8 तास असं उभं राहायचं. 8-8 तासामध्ये त्यांना एक कण पाण्याचा नाही, एक कण अन्नाचा नाही, तसंच 8 तास उभं राहायचं. 8 तासानंतर सोडल्यानंतर परत तुमची ते दिवसभराचं जे काम असेल ते तेवढं निभवायचं. ते जेलर नंतर काय करायला लागले होते, धर्म परिवर्तन करत होते. हिंदू लोकांचं परिवर्तन ते मुसलमान लोकांमध्ये करायला लागले. सावरकरांनी सांगितलं, तुम्ही असं धर्म परिवर्तन करू नका, हिंदू लोकांना कन्व्हर्ट करू नका. त्यांनी ऐकलं नाही. सावरकरांनी सगळ्या कैद्यांना एकत्र केलं, त्या कैद्यांना समजून सांगायला लागले. त्यावेळेस जेलरनी काय केलं, अतिशय महान मोठी शिक्षा त्यांना दिली. मोठी शिक्षा म्हणजे आपण गोलूवर काम करायला लावलं, म्हणजे जो घाणा म्हणतात तेलाचा घाणा, त्यावर त्यांना लावलं सावरकरांना, जिथे बैल तो गोलू वाहत असतो. प्रचंड मेहनतीचं काम तिथे. 30 पौंड तेल एका दिवसात काढायला लागायचं आणि एका दिवसात जर ते तेल झालं नाही 30 पौंड काढणं, तर तुम्हाला ते रात्री काढायला लागायचं. असंच त्या गोलूवर तेल काढत असताना त्यांना चक्कर आली आणि ते पडले. त्यांना विचार आला डोक्यामध्ये की किती कष्ट भोगतोय मी, किती यातना होत आहेत, किती पशुसारखा छळ इथे केला जातोय, भयंकर त्रास होतोय हा. आणि एक 8 दिवसापूर्वीच त्या जेलमध्ये एका कैद्याने आत्महत्या केली असती गळफास घेऊन. त्यांना वाटतं मी पण आता आत्महत्या करावी, कंटाळलोय मी, वैतागलोय ह्या छळाला.
त्यांचं लक्ष विचलित झालं होतं. संकल्पनेपासून ते दूर गेले होते, त्यांनी केलेल्या संकल्पनेपासून. एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं, मी शपथ काय घेतली होती. मी शपथ घेतली होती शेवटचा श्वास असेपर्यंत मी स्वतंत्रतेसाठी लढेन. मला हे चालणार नाही असं करून. पटकन उठले आणि परत गोलूवर काम करायला लागले. बाकीचे कैदी सुद्धा खूप लक्ष विचलित झालं होतं त्या कैद्यांचं. खूप परेशान झाले होते, छळाला त्रासले होते. पण सावरकरांनी त्यांना सांगितलं, आपल्याला आपल्या देशप्राप्तीसाठी आणि देशाच्या स्वतंत्रतेसाठी हे कष्ट सहन करावेच लागतील. आपण जे उद्देश पूर्ण करण्यासाठी इथे आलेलो आहोत त्याच्यासाठी हे आपल्याला कष्ट सहन करावेच लागणार आहेत. तरच आपल्याला स्वतंत्र देश प्राप्त होईल. त्या जेलमध्ये सावरकरांचे भाऊ सुद्धा होते. सावरकरांच्या भावांना असंच खूप कष्ट करून अन्न पाणी न घेता शेवटी ते आजारी पडले. 1 महिना झाला ते आजारी होते. पण तिथल्या जेलरनी त्यांना ना अन्न दिलं, ना पाणी दिलं, ना औषधं दिली, ना डॉक्टरांना बोलवलं. 1 महिन्यापासून ते बेडवर होते. त्यांना अन्न पाणी देत नाहीये, ते अन्न घेत नाहीयेत म्हणून सावरकरांना जे काही बाहेर थोडंफार कधीतरी पाणी बिणी मिळायचं ते सुद्धा त्यांनी त्यागलं होतं. ही गोष्ट तिकडच्या त्यांच्या कमिशनरला कळाली. कमिशनरांचा त्यांना फोन आला मिस्टर बॅरिनना. ते म्हणाले, तुम्ही कैद्यांवर खूप अत्याचार करतायत, अघोरी विद्या करतायत. 1 महिना कैद्यांना जेवण नाही, पाणी नाही, अतिशय अन्याय करताय. तुम्ही त्यांना त्यांची शिक्षा द्या, पण एवढा अन्याय करू नका. आणि हा तुम्ही अन्याय जवळपास पहिल्यापासून करताय. 1 महिन्यापासून एक कैदी आजारी आहे, त्याला तुम्ही डॉक्टरांना बोलून औषधं सुद्धा दिलेली नाहीयेत. म्हणून तुम्हाला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढलं जात आहे आणि तुमची रवानगी तुमच्या देशात केली जाते. असं म्हणून त्या कमिशनरनी त्या जेलरला काढून टाकलं. त्याच्यानंतर सावरकरांची तब्येतीविषयी काळजी घेतली, डॉक्टरांना बोलवलं, त्यांना औषधं पाणी दिले, त्यांची काळजी घेतली. आजकालच्या सिनेसृष्टीमध्ये काय होतं, काही सिनेमामध्ये गाणी जर पाहिजे असतील तर ती गाणी लिहिण्यासाठी लोणावळ्या, खंडाळ्यासारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये ह्या कवींना पाठवलं जातं. राहायची तिथे सोय केली जाते, लाखोनी खर्च केला जातो. तिथेही लोक जातात, राहतात आणि 5-6 दिवसांनी म्हणतात की नाही हो, मला इथे काही सुचलंच नाहीये हे काव्य काही. सावरकर इथे गोलू चालून 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 30-30 पौंड तेल काढतायत. पूर्ण रक्ताने माखलेले, हात रक्ताने भरलेले, रक्ताच्या उलट्या होतात, बेशुद्ध पडलेले. आणि कुणीतरी एक जण ब्रिटिश मधला एक माणूस, एक तिथला सहकारी कुणीतरी त्यांचा हात ओढत 7/11च्या रूममध्ये त्यांना आणून टाकतोय बेशुद्ध अवस्थेमध्ये. 3-4 तासांनी त्यांना शुद्ध येते. 3-4 तासांनी शुद्ध आल्यावर त्यांना कमलासारखं महाकाव्य तिथे सुचतंय. त्या 7/11च्या रूममध्ये लिहायला त्यांच्याकडे पेन नसतो, पेन्सिल नसते, वही नसते. तिथल्याच त्या भिंतीवर ते ओव्या लिहितात, पाठ करतात, पुसतात, परत ओव्या लिहितात, पाठ करतात, पुसतात. अशा त्यांनी तिथे 6000 ओव्या लिहिलेल्या आहेत. अशीच एक काव्य आहे. त्यांनी सागराला एका ठिकाणी बसले असताना सागराशी गप्पा मारत असताना एक खूप सुंदर काव्य लिहिलेलं आहे. त्या काव्याच्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवते. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा पान तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने. इतकं सुंदर काव्य त्याने त्या 7/11च्या रूममध्ये लिहिलं. मला असं वाटतं त्या सागराने खरंच त्यांचं म्हणणं ऐकलं. त्या
जेलच्या ऑफिसरनी सावरकरांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि सांगितलं, सावरकर, तुमची इंडियामध्ये ट्रान्सफर केली आहे, तुम्ही इंडियात जाऊ शकता आणि तुम्ही एकटेच नाही तर तुम्ही तुमच्या भावाला पण घेऊन जाऊ शकता. फक्त एक काम करा, तुम्ही इथे जितके वर्ष घालवलेत ते सगळे इंडियात गेल्यावर विसरून जा. सावरकर म्हणाले, अहो इथे मी जो एक एक क्षण घालवलाय तो क्षण, माझं जे ध्येय आहे स्वतंत्रतेचं, माझं जे संकल्पना केलेली आहे मी, ते पक्क झालेलं आहे, ते दृढ झालेलं आहे. त्याच्यामुळे मी इथला एकही क्षण विसरू शकणार नाही. ते ऑफिसर म्हणाले, सावरकर, तुम्ही चुकीच्या जागी आणि चुकीच्या वेळेवर जन्माला आलात. तुम्ही युरोप खंडात जर जन्माला आला असतात तर तुमची वाहवा झाली असती, तुमचे फोटो सगळ्या घरामध्ये भिंतीवर टाकलेले असते. असे हे सावरकर. प्रगल्भ विचाराचे, दूरदृष्टी ठेवणारे, स्पष्ट वक्ते, हिम्मतवाले, ध्येय गाठण्याचे आटोकाट प्रयत्न करणारे, निडरतावादी, हे गुण सगळे त्या सावरकरांमध्ये होते. मला असं वाटतं हे सगळे गुण आपणही अंमलात आणले पाहिजे. आणि आज आपणही संकल्पना करूयात की हे सगळे गुण आपण अंमलात आणूत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.